विकेटों के नुकसान पर सर यहाँ पर आप क्या सोचते हैं कितने रन से एक अच्छी मैच बन सकती है? 6 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके खेळणे गरजेचे आहे. आता तिथून फायटिंग टोटल पण बनणार नाही, पण लढण्यासाठी ती धावसंख्या माफक ठरू शकते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस, त्यावरती बॅट्समन बनलाय बॉस. डावखुऱ्या फलंदाजाचा शैलीदार षटकार, ब्रिलियंट शॉट. बॅट्समन चॅलेंज करतात ते चेंडूला, पण बघतायत बीमर आहे की नाही. व्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाते इथे राकेश सरांच्या माध्यमातून. फेअर बॉल, आपला रिव्ह्यू गमावला बॅट्समन, लक्षात ठेवा. गोविंद रघुनाथ म्हात्रे विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं ही स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता 1100 रुपये आर्थिक मदत केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. आदरणीय गोविंद रघुनाथ म्हात्रे साहेब, मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. ही आपली स्पर्धा आहे. या षटकाचा पुढचा चेंडू, हो 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 हो, काय फटका खेळलाय. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. दीपेशच्या ठिकाणी ठणकावून सांगतोय षटकार. डीजे धावपलका धाबा आहेत 36ला 4 अशी स्थिती मैदानावरती आहे. 2 षटकारांना पुन्हा एकदा सामन्याचं जे चित्र आहे ते बदलते. प्रेक्षकांसाठी निश्चितच एन्जॉयमेंट असणाऱ्या या अतिशय महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये ध्रुव 11 केळबा आणि त्याचबरोबर आई आशापुरी एडमन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. वाह, काय बॅटिंग केली आतापर्यंत बॅट्समन दीपेशनं. संयमानं खेळला, 1 चौकार 2 षटकार, त्याच्या बॅटमध्ये 2 डॉट बॉल पण आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल. तिसरा, माग काय झालं ते 20रा. दीपेशच्या बॅट मधनं 3रा षटकार, बॅक टू बॅक कडक बॅटिंग षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना दीपेश. केअर चेंज कसा करायचा असतो ना ते आता दीपेशकडनं शिकण्यासारखं. शेवटचं षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे. पहिल्यांदा फुल टॉट टाकला, त्यानंतर ओव्हर पिच चेंडू टाकला आणि ऑन साइडला तगडी बॅटिंग करत असताना मैदानावरती दीपेश 3 षटकार ठोठावले. धावपलकर धाबा आहेत 42-42ला 4 स्थिती आहे. ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता कशा पद्धतीने फटका खेळलाय. वाह, काय बॅटिंग आहे. पंत्र सुद्धा बॅटिंग करत असताना मैदानावरती दीपेश. गुंडे स्पॉटवरती चेंडू टाकलाय, त्यावरती देखील हल्ला चढवलाय. 3 षटकारांची हॅट्रिक. ही ट्रीट आहे फलंदाज दीपेश कडून. 1 खणखणी चौकार, 3 उत्तुंग षटकार, तो पोहोचलाय 22 वरती. धावसंख्या 42ला 4 उज्ज्वल मताने. गोलंदाजी मार्कवरती राहुल, महत्वाचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक थर्ड मॅन पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफसाइडला 5 क्षेत्ररक्षक दीपेशसाठी. आई हेलिकॉप्टर उडवलाय. ओ हो हो, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर. तुम्ही टाकला यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर. 4था षटकार दीपेशच्या बॅट मधनं कडक. मोमेंट पुन्हा एकदा मथानेच्या बाजूने आलाय. 4 षटकार दीपेशच्या बॅट मधनं. आणि चांगला ड्रायव्हर तोच असतो ना जो योग्य वेळेला गेअर चेंज करतो. गेअर चेंज केलाय बॅट्समन मैदानावरती आहे दीपेश. 4 सलग षटकार त्याच्या बॅटमधनं, 1 खडखडीत चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. दबाव वाढवलाय दीपेश ऑन स्ट्राईक. 4 चेंडूमध्ये 4 षटकार रेकॉर्ड आहे. निश्चितच आपण पाहू शकता वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलेला आहे. आतापर्यंत हे मोठं रेकॉर्ड आपण पाहू शकता. 6 षटकार टोटल, संयुक्त 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते.
खरं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आई फटका जबरदस्त. 5वा षटकार दीपेशच्या बॅट मधनं. काय बॅटिंग करतोय. र र र र र र र खतरनाक. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी. 5 षटकार आतापर्यंत. धावसंख्या धावपलकावरती 55. 5 षटकार आतापर्यंत दीपेशच्या बॅटमधनं. सहयोगने देखील काय बॅटिंग केली होती. जंगम साहेब आपलं स्वागत आहे. फुलटॉस 6वा पण आलेला आहे. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. दीपेश शांत होता, तो अशांत झालाय. आणि तो शांत होता, तो गपचिप होता. त्यानं आता शॉट रापची खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. 6वा षटकार. वाह काय बॅटिंग केली दीपेशनं. आपण अजित उल्लेख केला होता किमान 4, पण दीपेश 1 बॉल पुढे.